नमस्कार, मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहता अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल। आज एक वेगळा विषय घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे। प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रचार रॅलीच्या दरम्यान माजी नगर अध्यक्ष नाईक मॅडम म्हणजे बाळासाहेब नाईकच्या पत्नी यांच्या घरी येण्याचा योग मला आला आणि या ठिकाणी अतिशय पाय छोटं झाड आहे एका जांबाचं, एका अतिशय छोटं झाडाला जांब किती लागलेत एका जांब आपल्या परसबागेमध्ये एका अशा पद्धतीनं आपल्याला नैसर्गिकरित्या जांब निर्मिती करता येते। बाळासाहेब नाईक यांनी आपल्या रिकाम्या जागा ज्या ठिकाणी प्लॉटची रिकामी जागा आहे त्या ठिकाणी पाहतेने जांबाचं झाड लावलेलं आहे। त्यानंतर हे रामफळाचं आहे का, हे रामफळाचं झाड आहे, ह्याला आता फळ नाही सध्या, फक्त जांबाच्या झाडाला आहे। त्यानंतर या ठिकाणी त्याने एक आंब्याचं झाड लावलेलं आहे आणि आंबे केशर आहे आणि केशर हे आंब्याचं झाड ह्या ठिकाणी सुद्धा ह्याला आंबे येतात। ह्या ठिकाणी लिंबुनीचं झाड आहे, लिंबुनी आपल्या परसबागेचा तरी किती सुंदर आणि चांगला उपयोग केलाय। आणि या ठिकाणी ते पण नैसर्गिकरित्या जी केळी येते, आजकाल मार्केटमध्ये हे रसायनानं पिकवलेली केळी येते, परंतु त्याने आपल्या घरात खाण्यासाठी म्हणून ह्या ठिकाणी केळी लावलेली आहे आणि हे केळी सुद्धा नैसर्गिकरित्या त्यांच्या घरी तयार होतात ते आणि या ठिकाणी एक नारळाचं झाड आहे, ते त्यांना मनात येईल तर नारळाचं पाणी सुद्धा पित असतात। पुन्हा या ठिकाणी आवळा, म्हणजे आवळा कशासाठी, व्हिटॅमिन सी चा सगळ्यात मोठा स्रोत जर कशात असेल त्या आवळ्याच्या झाडामध्ये असतो आणि हे आवळे सुद्धा ह्या ठिकाणी आहे। त्याच्यानंतर सुगंध घेण्यासाठी या ठिकाणी चाफा आहे आणि चाफ्याला पण चाफा फुलणार रे अशा पद्धतीचं गाणं सुद्धा आपण कधी ऐकलं असेल, फुलं लागणार आणि या ठिकाणी पपई सुद्धा आहे आणि आपल्या परसबागेमध्ये अशा पद्धतीने त्यांनी केशर, हापूस अशा आंबे लावले आहेत। पुन्हा त्या ठिकाणी एक झाड आहे, काकडीचा वेल आहे, फणस आहे, सगळ्या पद्धतीच्या। त्यानंतर या ठिकाणी हळद आहे, म्हणजे नैसर्गिकरित्या हळद या ठिकाणी आहे, कुठल्याही पद्धतीची भेसळ नाही। या ठिकाणी अंजीर आहे, या ठिकाणी पुन्हा खारकाचं झाड आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी पांढरी रुचिक आहे, म्हणजे पांढरी रुचिक एक औषधी आहे आणि बऱ्याच ठिकाणी जादू होण्याच्या कामामध्ये सुद्धा उपयोग येते। ते काय करतात मला माहित नाही, परंतु एक औषधी वनस्पती म्हणून आपण त्याच्याकडे पाहूया। हे घर कोणाचं आहे आम्हाला सांगता येईल का? बाळासाहेब नाईक साहेबाचं घर आहे आणि त्यांनी आपल्या परसबागेमध्ये अशा पद्धतीचे जांब या ठिकाणी आलेले आहेत आणि आता मी हा नैसर्गिकरित्या तयार झालेला जांब मी खाणार आहे। डेमो अतिशय स्वादिष्ट आणि गोड हा जांब आहे, डेमो व्यक्तिमत्व। आणि हे घर खरं म्हणजे सुप्र बाळासाहेबांच्या वडिलांनी ही जागा घेतलेली आहे। केशवराव नाईक, KB नाईक, जे की उपप्रचार्य सुद्धा आपल्या गोपिकाबाई गावंडे कॉलेजचे होते, त्यावेळेस त्यांचं सुद्धा एक वेगळं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला असेल आणि त्यांच्याच मुलांनी ह्या ठिकाणी अशा पद्धतीने नैसर्गिकरित्या जांब निर्मिती केलेली आहे। पुन्हा भेटूया आपण नव्या विषयासह, तोपर्यंत नमस्कार।